धाराशिवमध्ये गॅससाठी पुन्हा एकदा रांगा लागल्यात। भर उन्हामध्ये उभं राहून देखील गॅस मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे। 2-2 दिवस रांगांमध्ये उभं राहावं लागतंय, मात्र गॅस सिलेंडर काही मिळत नाहीये। या एजन्सीवरती साधी पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाहीये, त्यामुळे नागरिक संतापलेले आहेत। धाराशिवमधल्या गॅस एजन्सीच्या बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। धाराशिवमध्ये पुन्हा एकदा गॅस सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा पाहायला मिळतात। आपण आता गॅस एजन्सी बाहेर आहेत। खरं तर त्यांचा लंच ब्रेक आहे म्हणून सध्याला वितरण बंद आहे, मात्र त्या एजन्सी बाहेर ही भली मोठी रांग आणि हा लोकांचा घोळका दिसतोय की जो गॅससाठी प्रतीक्षेत आले आहे। सकाळपासून लोक आता इथं रांगेत आहेत। पुन्हा एकदा गॅस सिलेंडरला आपापल्या खुणा करून जी रांग आहे ती सुरू आहे। कधीपासून रांगेत आहेत? सकाळी 10 वाजल्यापासून। हो, जेवण नाही काय नाही, उगं बसायचं काम आलं। ते 1 वाजता गेलेले आहेत, ते अजून आलेले नाहीत। तुम्ही काय करतात आणि किती दिवस चक्रा मारताय? हे मी सकाळी आलोय। स्वयंपाकाचं कसं चालू आहे? काय आता उपाशी आहे, त्या पोराला म्हणते मी जेवून येते घरून, काय खाऊन उलीतील तर ती सिलेंडर कोणी नेईल म्हणून इथंच बसले। नाही बनविलाय का स्वयंपाक? घरी गॅस आहे का? नाही काय नाही। जेवणाचं कसं दररोजचं? मग कुठं चुला आहे, त्याच्यावर जळण नाही, काय करावं। परत आज सकाळी 10 वाजता येऊन थांबला इथे। 10 वाजल्यापासून इथं आणखी बी नंबर नाही आलेला। येईल का? काय गॅरंटी नाही, शक्यता नाही। घरी आहे का गॅस? नाही घरी गॅस नाही। स्वयंपाकाचं कसं करतात? चुलीवर आहे। ही लोक रांगेत आहेत, कुणी चहा घेतलेला नाहीये, जेवण केलेलं नाहीये। सकाळपासून आपला नंबर कधी येतो आणि आपल्याला गॅस सिलेंडर कधी मिळतो ही प्रतीक्षा त्यांची कायम आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।